तुम आगे बढ़ो, तुम आगे बढ़ो। असे महायुतीचे उमेदवार आदरणीय लोकनेते सुधीर भाऊ मुनगंटीवारजी यांच्या विजयाचा संकल्प करणार हे आवाहन करून मी आपली रजा घेतो। जय हिंद, जय विदर्भ। धन्यवाद। चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना विनंती करते की त्यांनी आपल्याला संबोधित करावं। यानंतर तुम्हा सर्वांचे प्रेमाने ओतप्रोत ज्यांचे आणि बघण्याचे तुमचे डोळे आहे, आपण सर्वांनी हात वर करून एकदा भारत माता की। खरं तर सुधीर भाऊ, आम्ही सर्व आपला फॉर्म भरण्याकरता आलो आहे। देवेंद्रजी आले आणि मला विश्वास आहे की सुधीर भाऊ आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं स्वागत लोकायुक्त सुधीर भाऊ मुनगंटीवारजी करतील अशी मी त्यांना विनंती करते। भारत माता की। आई महाकालीच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, ज्यांचा फॉर्म भरण्याकरता आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो।
हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। सत श्री अकाल। सत श्री अकाल। आज लोकसभा के हमारे चंद्रपुर के उम्मीदवार भारतीय जनता पार्टी से सुधीर भाऊ जी मुनगंटीवार जो कि अपना नामांकन पत्र भरने जा रहे हैं, उनके स्वागत के लिए पूरा सिख समाज, भूतपूर्व गुरुद्वारा गुरु सिंह सभा के अध्यक्ष रविंदर सिंह भाटिया, उनकी दुकान के सामने पूरा सिख समाज आज उनका स्वागत करने के लिए खड़ा है। और हम परमपिता परमेश्वर से अरदास करते हैं कि भगवान उन्हें बहुमत से जीत हासिल कराए। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी। सुधीर भैया जी को आज बहुत बहुत सिख समाज की तरफ से बधाई। पूरा सिख समाज हजारों की संख्या में गोल्डी फुटवर के सामने छोटा बाजार स्वागत के लिए खड़े। उनकी जीत हासिल है, वाहिगुरु की हर उनकी इच्छा पूरी करे। जय भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी। सुधीर भाऊ, जीत भैया। यानंतर तुम्हाला सर्वांचे प्रेमाने ओतप्रोत ज्यांचे आणि बघण्याचे तुमचे डोळे आहेत, हे आव्हान करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय विदर्भ. धन्यवाद. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना विनंती करते की त्यांनी आपल्याला संबोधित करावं.
विकासाच्या पलीकडचे स्वप्न त्या निमित्ताने साकार करण्याचं काम हे सुधीर भाऊंनी नक्कीच केलं आहे. आज इथे आपण पाहतो की आपल्या जिल्ह्याचे काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते आहे, त्यांना त्यांच्या काँग्रेस पक्षाने सांगितलं की तुमच्या मुलीला नाही तुम्हाला आम्ही त्या निमित्ताने उमेदवारी देतो, पण त्या उमेदवारीला सामोरे न जाता किंबहुना बळ काढण्याचं काम या विजय वडेट्टीवारांनी त्या निमित्ताने केलंय. आणि म्हणून मी त्या दिवशी म्हटलं की या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे जनता राहिली आहे. याच पद्धतीने या वेळेस देखील मोठ्या प्रमाणामध्ये विजय हा सुधीर भाऊंचा झाल्याशिवाय राहणार नाही. इथे या संपूर्ण विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीने सन्माननीय देवेंद्रजींनी केलेली कामं आपल्याला माहिती आहे. हे हा जिल्हा हा सन्माननीय देवेंद्रजींचा गृह जिल्हा आहे. ते आपल्या येथील मूळ तालुक्याचे मूळ निवासी आहे आणि म्हणून नक्कीच त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत जो विकास झाला आणि येणाऱ्या पुढच्या काळापर्यंत आपल्या सर्वांना आश्वासित मी करू इच्छितो की देवेंद्रजी हे चंद्रपूरला आपला जिल्हा समजतात आणि मोठ्या प्रमाणाने विकासाच्या दृष्टीने राज्य सरकारतर्फे देखील ते पावलं उचलतील. मी जास्तीत मत द्या हे आव्हान करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय विदर्भ. धन्यवाद साहेब. यापुढे प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना विनंती करते की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. चंद्रपूर लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरतोय, आपल्या सर्वांच्या साक्षीने भरणार आहोत. आणि या उमेदवारी अर्ज भरण्याकरता महाराष्ट्राचे लोकनेते माननीय देवेंद्रजी या फॉर्म भरण्याच्या अत्यंत या मंगलमय कार्यक्रमाच्या दिवशी, मंगलमय जो आपला दिवस आहे, आजचा फॉर्म हा महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिला फॉर्म आहे. महाराष्ट्रातल्या 48 लोकसभेचा सुवर्ण अक्षर लिहिला जाईल चंद्रपूरचा फॉर्म. तर या फॉर्म मधनं महाराष्ट्रामध्ये 45+ खासदार निवडून येणार आहे. याची सुरुवात आजपासून चंद्रपूरमध्ये होते आहे आणि लोकनेते देवेंद्रजी या ठिकाणी आले आहेत. त्यामुळे एकदा जोरात टाळ्या वाजून आपण माननीय देवेंद्रजींचं स्वागत करू चंद्रपूर लोकसभेच्या वतीने. खरं तर आपल्या सर्वांना काही वेगळं सांगायची गरज नाही. मोदीजींनी विकसित भारताची गॅरंटी घेतली आणि म्हणून मला विश्वास आहे की सुधीर भाऊ सारखा नेता, ज्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये अर्थमंत्री म्हणून, महाराष्ट्राचे नेते म्हणून ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या विकासामध्ये, विदर्भाच्या विकासामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये एक कर्तव्यदक्ष नेता म्हणून त्या ठिकाणी काम केलं. महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं, विकासाच्या माध्यमातून पुढे नेण्याचं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वात केलं. आणि महाराष्ट्रामध्ये आज वनमंत्री म्हणून या महाराष्ट्राला हिरवेगार करण्याचं काम सुधीर भाऊंनी करण्याचा प्रयत्न केला. अशा लोकनेत्याकरता आपण सर्व या ठिकाणी आलो. आपल्याला माहिती आहे, खरं तर चंद्रपूरच्या लोकसभेचा विकास करायचा असेल तर आपल्या समोर चित्र स्पष्ट आहे. एकीकडे देवेंद्रजी आले आणि मला विश्वास आहे की सुधीर भाऊ या चंद्रपूर लोकसभा होणार आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, पण एकच सांगतो, जरा वाहतूक करून सांगा, मोदींचा नमस्कार घरोघरी पोहोचवाल का? जरा जोरात, मोदीजींचा नमस्कार घरोघरी पोहोचवाल का? विकसित भारताच्या संकल्पाला साथ देणार का? मोदीजींच्या गॅरंटीचा भारत तयार करण्याकरता साथ देणार का? करणार आहात आपण सर्व मिळून असे सुधीर भाऊ मुनगंटीवारजी आपल्याला संबोधित करणार आहेत, अशी मी त्यांना विनंती करते. आपला संकल्प आहे की भारत मातेची जय करण्यासाठी प्रत्येकाने हात, ज्याच्या हातामध्ये शक्ती आहे त्यांनी वरतीच केला पाहिजे ताकदीने. आपल्या चंद्रपूरकर जनतेचा संकल्प भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. या मंचावर चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा क्षेत्राचा उमेदवार म्हणून
शुभकामना देण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे झुंजार नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी या मंचावर उपस्थित, ज्यांची संघटनेमध्ये बुलेट ट्रेनच्या वेगाने प्रवास करणारे आपले आदरणीय अध्यक्ष बावनकुळेजी, नुकतंच इथं आपल्या सर्वांना शुभकामना देण्यासाठी उपस्थित माजी गृहराज्यमंत्री श्री हंसराज अहिरजी, खासदार रामदास तडसजी, आमदार संदीप धुर्वेजी, आमदार संजीव रेड्डीजी, आमदार अशोक उईकेजी, श्री आशिष देशमुखजी. खरं तर मी मंचावर देवेंद्रजीच्या नंतर आल्याने अतिशय वेगाने इथं उपस्थित झालो. मागे मंचावर कोण बसले आहे हे बघता आलं नाही, पण तरीही या मंचावर उपस्थित सर्व राष्ट्रवादी, शिवसेना, RPI गटाचे सर्व कर्णधार, कप्तान, नेते, पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते पदाधिकारी, जर चुकून मी एखाद्याचं नाव घेतलं नसेल तर कृपया पाय आपटू नका. तुम्ही जर पाय आपटले तर निवडणुकीमध्ये आपटण्याची शक्यता निर्माण होईल. या आशीर्वाद सभेला उपस्थित माझ्या सर्व देशभक्त बांधवांनो, महायुतीच्या कार्यकर्ता बंधू भगिनींनो व माझ्या सर्व जातीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भारत मातेच्या सुपुत्रांनो, मी सर्वप्रथम माझ्या वतीने, तुमच्या सर्वांच्या वतीने श्री देवेंद्रजी व श्री बावनकुळेंना मनापासून धन्यवाद देईन. कारण मी तर महाकाली देवीचा आशीर्वाद घेऊन आलो आहे, पण ज्यांच्या नावामध्येच देव या शब्दापासून नाव सुरू होतं ते स्वतः जर सदिच्छा द्यायला आले असते तर दुनिया की कोई ताकत जनता के विजय को रोक नहीं सकती. काल मी पोहरा देवीमध्ये होतो, माँ जगदंबाचा आशीर्वाद घेतो. बंजारा समाजाचीच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धात नेहमी ओठामध्ये माँ जगदंबेचं नाव यायचं. माँ जगदंब म्हटल्यावर अशी तलवार चालायची की तलवार दिसत नव्हती, आक्रमणकारांची मुंडके मात्र कापताना दिसायची. माँ जगदंबेचा आशीर्वाद घेऊन तर मी काल इथं पोहोचलो, पण माँ जगदंबेचं एक असे भक्त की जे नेहमी मला सांगतात की भाऊ तुम्ही माँ जगदंबेच्या मंदिराला विकासासाठी निधी दिला, मी आयुष्यामध्ये कधीच हे विसरू शकत नाही. ते डोळ्यात पाणी आणून माँ जगदंबेचे भक्त श्री चंद्रशेखर बावनकुळे आले. मी जेव्हा महाकालीचा आशीर्वाद घेऊन येत होतो, आमचे शिवसेनेचे मित्र मनापासून, हृदयापासून रॅली काढत जेव्हा आले, खरं तर त्यांना माहिती नव्हतं की मी त्यांच्या गाड्यांच्या, त्यांच्या स्कूटर रॅलीच्या बाजूनी जात आहो. पण मला आनंद झाला की आमचे शिवसेनेचे मित्र 100% साऊंडमध्ये महायुतीच्या आणि माझ्या विजयाच्या घोषणा करत होते. तेव्हा मला विश्वास झाला की इथं माझ्या महायुतीचा कोणताही कार्यकर्ता हा कृत्रिम प्रेम करत नाही, हा नैसर्गिक प्रेम घेऊन अबकी बार 400 पार हा भाव घेऊन काम करतो. मी राष्ट्रवादीच्या मित्रांना धन्यवाद देतो की आमचे राष्ट्रवादीचे नेते मंत्री रोज मला फोन करतात आणि जसं काही राष्ट्रवादीचा उमेदवार उभा आहे या भावनेनी मला टिप्स देतात कि भाऊ यहाँ पे ध्यान देना है, भाऊ इसको फोन करना है, ये व्यक्ति पे नजर रखना है. तेव्हा मला मनात एकच विचार येतो की ही निवडणूक माझी नाही, ही निवडणूक बंधू भगिनी
विजय. विजय झाला तर याच मंचावरून मी अनेकदा सांगितलं, विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर लाजायचं नाही. अरे जीत का हमें गर्व नहीं है, हार की हमें शर्म नहीं है. तेरा वैभव अमर रहे माँ, हम दिन चार रहे ना रहे, अभाव हमें काम करता. आणि हे माझं सौभाग्य की विश्वगौरव, देश गौरव नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आज जेव्हा देश एका सर्वोच्च विकासाच्या बिंदूवर जाण्याची तयारी करताय, तर मी तर हे समजतो की कदाचित आमचं शेकडो वर्षाचं, शेकडो जन्माचं पुण्य असेल की भारत मातेच्या गर्भामध्ये आमचा जन्म झाला. पण कदाचित आमचं शेकडो जन्माचं पुण्य असेल की या देशाच्या स्वातंत्र्यानंतर आम्ही श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी, श्रद्धेय अडवाणी आणि आता श्रद्धेय मोदीजींच्या नेतृत्वात कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हे तर आमच्या आयुष्यामध्ये सौभाग्य आहे. निवडणुकीला आपण उभे आहोत ती विकासासाठी, देशासाठी. काही लोक मला विचारतात, आता जेव्हा मी फॉर्म भरायला येत होतो, माता कन्यका मंदिरात दर्शन घेतलं, सर्व टीव्ही चॅनल्सचे लोक मला असं म्हणाले की भाऊ, इस चुनाव में दो विषय है, दो प्रश्न है, प्रचार के दो माध्यम है. कौन से माध्यम है? मगर एक जात का माध्यम है. मगर मैं जात का माध्यम से कोई प्रचार कर रहा होगा तो अपने पैर पे पत्थर ठोक रहा होगा. अगर आप जात का नेतृत्व करते हो तो बाकी जातियों ने समस्याओं के लिए कौन से नेता को देखना है? यहाँ तो ओबीसी है, बड़ा समाज है, यहाँ पे ओपन समाज बड़ा है, यहाँ पे एससी बड़ा समाज है, यहाँ पे आदिवासी समाज बड़ा है. तो आप क्या चाहते हो कि आप सिर्फ एक जात के लिए खड़े हो? नहीं, मैं तो इस जिले की लोकसभा मतदार संघ में मैं कुंभी भाइयों की भी सेवा करूंगा, मैं तेली भाइयों की सेवा करूंगा, मैं माली भाइयों की सेवा करूंगा, मैं ओबीसी भाइयों की सेवा करूंगा, मैं ओपन भाइयों की सेवा करूंगा. मेरे जो तेलुगु भाई है, जिसको आज तक मैं ये कहते आया, ना गुर्तु के कमलम फूल आशीर्वाद भी आ गए, वोट आ गए अम्मा, वो तेलुगु भाइयों की सेवा करूंगा. मैं प्रभु राम के उत्तर प्रदेश से आए हुए उन सभी उत्तर भारतीयों की सेवा करूंगा. मैं उस बंगाली भाइयों की सेवा करूंगा जिनके लिए 95 में मैंने चुनावी झंडा हाथ में लेकर चोल चाय, रास्ता चाय, पत्ता फूले, वोट चाय, ये भाव से मैंने चुनाव लड़ा है. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी, हमारे अनुसूचित जाति के लोगों की दिल से सेवा करूंगा. मेरे अनुसूचित जाति के भाई बहन हे मुख्य प्रवाहात या आज मी देवेंद्रजींना धन्यवाद दे. चंद्रपूर जिल्हा असा जिल्हा आहे की ज्या ठिकाणी अनुसूचित जातीच्या घरकुलासाठी लाभार्थी कमी आहे आणि आमचं टार्गेट कितीतरी मोठं आहे. शबरी आवास योजनेमध्ये लाभार्थी संख्या कमी आहे, आमचं टार्गेट कितीतरी मोठं आहे. या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हे आमचा संकल्प आहे. नव्या मोदीच्या गॅरंटीमध्ये चंद्रपूर वनिहारणी लोकसभेची ही गॅरंटी आहे की आम्ही जातीपातीचं राजकारण करणार. मग दुसरा प्रश्न विचारला की सहानुभूती असेल. मी मनात विचार केला की जर विकासावर मतदान झालं नाही तर सहानुभूतीवर मतदान कराल तर लक्षात ठेवा, मी तुम्हाला खबरदार करतोय, जर तुम्ही डोळ्याचे अश्रू पाहून फक्त व्यक्तिगत सहानुभूतीवर मतदान कराल तर 4 वर्ष 11 महिने 29 दिवस 23 घंटे 59 मिनिट मात्र तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमचीच सहानुभूती स्वतःची स्वतः करावी लागेल. मी हा इशारा सावधान करण्यासाठी, खरं तर राजकारणात निवडणूक ही विकासावर तुम्ही ही 2 वर्ष 8 महिने सरकारमध्ये होता,
माझं झालं, कारण मी एका दृष्टीने जनतेची सेवा करण्याचं काम करतो. तुलना विकासाची करा, तुलना प्रगतीची करा, तुलना केलेल्या कामाची करा आणि हेच घेऊन तुम्हाला जनतेपर्यंत जायचं आहे. आजपर्यंत दिला शब्द केला पूर्ण हा संकल्प मी केला. या चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेचा ज्योतीपासून शेवटच्या आर्णीतील गावापर्यंत मी विश्वास देतोय की मी जर निवडून आलो तर नवीन नवीन कल्पनेच्या माध्यमातून गाव असेल की शहर असेल, वार्ड असेल की प्रभाग असेल, या सर्व मतदारसंघाची सेवा ही मी पूर्ण शक्तीने वाढवून डॅशबोर्ड, जनसंपर्क कार्यालय, आवाज दो या माध्यमातून मी केल्याशिवाय राहणार नाही. मला विचारलं की ही लढाई तुमची काँग्रेसच्या उमेदवारासोबत नाही. माझी उमेदवारी लढाई काँग्रेसच्या उमेदवारासोबत नाही. मी आजपर्यंत जेवढी भाषणं दिली 99% विकासावर, आणि माझी तर इच्छा आहे की चंद्रपूरची आन बान शान ही कायम ठेवत तुम्ही केलेली विकास कामं व तुमचा भविष्यातला संकल्प यावर सांगा. तुम्हालाही संधी होती. 2 वर्ष 8 महिने तुमचंही सरकार होतं, 50 वर्ष महाराष्ट्रात सरकार होतं, 55 वर्ष देशात सरकार होतं. तेव्हा तुम्ही किती दिवे लावले ते सांगितलं पाहिजे. आम्ही किती दिवे लावले हेही आम्ही सांगू. पण सावधान राहा, हे खोटा प्रचार करणार आहे. आज जेव्हा काँग्रेसचा नेता विचारतो की शेतकऱ्याच्या प्रश्नावर काय, मी तर भाषणात सर्व प्रश्न सांगेन, पण तुम्ही 50 वर्ष 55 वर्ष सत्तेत असताना काय झोपा घेतला की कुंभकर्णाने जर त्याला पुन्हा एकदा लंकेमध्ये धाडलं तर तो काँग्रेसच्या नेत्यांना विचारेल की रिश्ते में हमारे बाप लगते हैं, मैं 6 महीने सोता था, ये तो साल भर सोते हैं, असं म्हणण्याची आवश्यकता पडू नये. अनेक गोष्टी आपल्याला करायच्या. टीका करतील, सोशल मीडियामध्ये काही लोक बदमाशी करतील, खोटा अपप्रचार करतील, तपोकल्पित गोष्टी करून मायावी दुष्ट बुद्धीने प्रयत्न करतील. पण आपल्या सर्वांना उमेदवार व्हायचा आहे. मी उमेदवार नाही, तुम्ही उमेदवार आहात. मी तुमच्या विजयासाठी लढतोय, मी तुमच्या विकासासाठी लढतोय. विश्वगौरव, देशगौरव, युगपुरुष, प्रधान सेवक जे सेकंद आणि सेकंद, मिनिट आणि मिनिट, तास आणि तास, दिवस आणि दिवस, आठवडे आणि आठवडे, महीने आणि महीने एकच ध्यास घेता है कि मेरे भारत की जनता चाहे कोई भी जात धर्म की हो, हिंदू मुस्लिम सिख ईसाई, सारे मेरे भाई भाई. हा भाव घेऊन मोदी जी काम करता है. हम सब एक है, हम भारत माता के सपूत है, या भावनेने काम करता है. तुमचा आशीर्वाद हा देशासाठी आहे, तुमचा आशीर्वाद भारत मातेसाठी आहे, तुमचा आशीर्वाद भयमुक्त भारतासाठी, तुमचा आशीर्वाद भूकमुक्त भारतासाठी, तुमचा आशीर्वाद आतंकमुक्त भारतासाठी, तुमचा आशीर्वाद विकासयुक्त भारतासाठी, तुमचा आशीर्वाद सातविहीन भारतासाठी, तुमचा आशीर्वाद भारताच्या गौरवासाठी आपल्या सर्वांना मी हृदयापासून विनंती करतो. खरं तर माननीय देवेंद्रजींनी आग्रहपूर्वक माझी निवड केली, बावनकुळेजींनी माझी आग्रहपूर्वक निवड केली, माननीय विश्वगौरव मोदीजींनी आग्रहपूर्वक निवड केली. मला या सर्व शुभकामना घेऊन चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेला देशातल्या उत्तम लोकसभा मतदारसंघातला एक मतदारसंघ करायचा आहे. मी निवडून आलो तर 4 फुटांनी माझी उंची वाढणार नाही, मी पराभूत झालो तर 4 फुटांनी उंची खाली होणार नाही. माझं वजन अचानकपणे निवडून आल्यानंतर 10 किलोनी वाढणार नाही. पण मी विजयी झालो तर तुमच्या विकासाची उंची वाढवेल, तुमच्या प्रगतीची उंची वाढवेल, तुमच्या उन्नतीची उंची वाढवेल. आणि एवढंच नव्हे, मी लोकसभेत गेलो तर मोदीजींना इथून जेव्हा तुमच्या शुभकामना आणि आशीर्वाद येईल, या देशाची उंची ही चीन, पाकिस्तान, अमेरिका, जपान सारख्याही देशापेक्षा वाढेल हा माझा विश्वास आहे. आणि शेवटची विनंती, तुम्ही जर देशासाठी आज काही हातात तिरंगा घेऊन वंदे मातरम उठात म्हणत आपल्याला इंग्रजांच्या गोळ्या खायच्या नाही, पण जगातले जे देश दुष्ट प्रवृत्ती
दुष्ट बुद्धीने, दुष्ट नजरेने मोदीजींचा पराभव झाला तरच भारतामध्ये आमचा संकल्प स्वप्न पूर्ण करू शकू. हा ज्यांच्या मनात विचार आहे. चीन दात ओठ खात भारतामध्ये देशभक्तांचं सरकार येऊ नये हा भाव घेऊन काम करताय. पाकिस्तानचे लोक भारतामध्ये एनडीएचा पराभव व्हावा अशा बुद्धीने काम करताय. आणि अमेरिकेमध्ये काही भारत विरोधी शक्ती याच भारतातील काही लोकांना हाताशी घेऊन दुष्ट जाहिरीला प्रचार करण्याचं काम करताय. याला एकच वॅक्सिन आहे आणि ते वॅक्सिन म्हणून म्हणजे मत फूल कमल का फूल, कमल आएगा और विकास होएगा. आपल्याला भारतीय जनता पार्टी, एनडीए, महायुती या युतीचा उमेदवार म्हणून तुम्ही उभे आहात. तुम्हाला निवडून यायचं आहे. माझा प्रश्न आहे आता तुम्हाला ठरवायचं आहे जीत जनता की होगी या जीत परिवारवाद की होगी हे तुम्हाला ठरवायचं आहे. मी कधी लाल दिव्याच्या गाडीवर प्रेम केलं नाही. लाल रक्ताच्या माणसाच्या प्रगतीसाठी कार्य केलं. निर्णय तुमच्या हाती सोडतो आहे. 19 एप्रिलपर्यंत ताकद लावा, शक्ती लावा. दुष्ट प्रचार झाला तरी वॅक्सिन कमल ही होगा. महायुति का कमल खिलेगा, अंधेरा छटेगा. और अटल जी सांगत होते तसं विकास का सूरज निकलेगा. धन्यवाद. भारत माता की. ही राज्याची निवडणूक नाहीये, ही देशाची निवडणूक आहे. देशाचा नेता कोण असेल, देशाचं नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचं याची ही निवडणूक आहे. ही निवडणूक सुधीर भाऊ किंवा काँग्रेसचा उमेदवार यांच्यातली नाही, तर ही निवडणूक हे ठरवणार आहे की देशामध्ये मोदीजींचं राज्य आणायचं की राहुल गांधीला संधी द्यायची याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे. सुधीर भाऊला दिलेलं प्रत्येक मत हे मोदीजींना दिलेलं मत आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला दिलेलं मत हे राहुल गांधींना दिलेलं मत आहे. आता मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही आहे या देशामध्ये राहुल गांधींची अवस्था काय. राहुल गांधी हे एक यात्रा घेऊन निघाले आणि असं गमतीने अनेक वेळा म्हणतात ज्या ज्या पापडे संतन के ताहता बनता ढार. जिथे जिथे राहुल गांधी गेले त्या त्या ठिकाणी काँग्रेस तुटली फुटली, लोक सोडून गेले आणि निवडणुकीमध्ये त्यांना पराजयाचा सामना करावा लागला. आणि आज संपूर्ण देशामध्ये पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, मध्य, ईशान्य देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं एकच नाव ऐकू येतं, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी. आज देशाला मोदीजींच्या नेतृत्वात एक अशा प्रकारचं नेतृत्व लाभलंय की ज्याने देशामध्ये पहिल्यांदा गरिबाचा विचार केला, गरीब कल्याणाचा अजेंडा आणला. गरीबाला घर दिलं, शौचालय दिलं, पाणी दिलं, गॅस दिला, वीज दिली, लोन दिलं, गरीबाला उभं केलं. तुम्ही विचार करा, जगाच्या इतिहासात जे झालं नाही ते मोदीजींनी करून दाखवलं. 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढणारा नेता हा नरेंद्र मोदी आहे. जे जगाला समजलं नाही, जे जगाला करता आलं नाही ते या देशामध्ये मोदीजींनी केलं. मोदीजींचं सरकार मुठभर लोकांकरता काम करणारं सरकार नाही आहे. दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, ओबीसी, अल्पसंख्याक, महिला या प्रत्येक घटकाला हे आपलं सरकार आहे, हा आपला नेता आहे, हे आपल्याकरता काम करताय अशा प्रकारची भावना आज या ठिकाणी झाली. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय महाराष्ट्रातली आपली महायुती भक्कम झाली आहे. भाजप आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, रिपब्लिकन पार्टी
भाऊंसारखा एक उमेदवार आपण दिलाय. सुधीर भाऊ नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व याचा तिहेरी संगम जर कुठे पाहायचा असेल तर तो आपल्याला सुधीर भाऊंमध्ये पाहायला मिळतो. ज्या प्रकारे गेली 30 वर्ष सुधीर भाऊंनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षात असताना सरकारला सळो की पळो करून सोडलं आणि सत्तेत आल्यानंतर सत्तेमध्ये काय परिवर्तन आपण घडवू शकतो हे महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिलं. या ठिकाणी 50 कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प सोडून या महाराष्ट्राला हिरवगार करण्याचं स्वप्न हे जर कोणी पूर्ण करू शकलं तर ते सुधीर मुनगंटीवार पूर्ण करू शकले. आज संपूर्ण देशामध्ये ज्यावेळेस रिपोर्ट प्रकाशित झाला, एकच राज्य असं होतं की ज्या राज्यातलं जंगल वाढलं होतं आणि ते राज्य म्हणजे आमचं महाराष्ट्र होतं. हे सुधीर भाऊंनी करून दाखवलं. आज सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षाच्या पूर्ततेच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांना संपूर्ण देशात वंदना तर मिळालीच, पण त्याच वेळी छत्रपती शिवरायांनी ज्या वाघनखाने अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता, जी वाघनखं आमच्याकडनं चोरून त्या काळातल्या इंग्रजांनी नेली होती, त्या सरकारशी चर्चा करून ती वाघनखं देखील भारतामध्ये आमच्या दर्शनाकरता आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सुधीर भाऊंनी केलं. आमच्या अस्मितेची ही जी काही मानकं आहेत त्या मानकांच्या संदर्भात त्यांनी केलेलं काम आपण सगळ्यांनी बघितलं. ऍक्सिडेंट झाला आणि आपलं हंसराज भैया छोट्या मतांनी त्या ठिकाणी हारले. आता ते आमचे मित्र दिवंगत झाले, मी त्यांच्यावर बोलणार नाही, पण मी सवाल विचारू इच्छितो की त्या काळामध्ये आपल्याला कुठला विकास पाहायला मिळाला. महाविकास आघाडीचं सरकार देखील होतं, त्याही काळामध्ये आपल्याला कुठला विकास पाहायला मिळाला. बंधू भगिनींनो, या ठिकाणी विकास जर करायचा असेल तर त्याला दृष्टी लागते. सर्व समाजाला सोबत घेऊन कोण चालू शकतो, प्रत्येकाची दुःख कोण समजू शकतो, कोण ते दुःख योग्य प्रकारे मांडू शकतो, हा जर विचार आपण केला तर आपल्या मनामध्ये सुधीर भाऊंच्या व्यतिरिक्त दुसरं नावच येऊ शकत नाही, हा मला विश्वास आहे. आणि म्हणून आपल्याला फॉर्म भरायला जायचा आहे आणि मलाही गडचिरोलीला फॉर्म भरायला जायचं आहे. आणि मी तुम्हाला काही फार सांगावं असं नाही, कारण चंद्रपूरच्या जनतेने निर्धार केला आहे आणि यवतमाळच्याही जनतेने निर्धार केलेला आहे. नरेंद्र बरोबर आहे ना? तर यवतमाळच्याही जनतेने निर्धार केला. आता या वेळेसची जागा रेकॉर्ड मताने आपल्याला निवडून आणायची आहे. ज्यावेळेस आम्ही ठरवलं की महाराष्ट्रामध्ये महायुतीचा फॉर्म भरायची सुरुवात कुठनं करायची, एक मताने सगळ्यांनी निर्णय केला ही सुरुवात चंद्रपूर पासनं सुधीर भाऊंपासनं झाली पाहिजे. आणि आज ही सुरुवात चांगली झाली, ज्याची सुरुवात चांगली होते त्याचा अंतही चांगला होतो. एक नंबर सुधीर भाऊ. आता 45 पार आमचं थांबूच शकत नाही आणि अबकी बार 400 पार करून मोदीजींना पुन्हा एकदा भारताचं प्रधानमंत्री बनवून या भारताला विकसित भारताकडे नेण्याचा संकल्प आपण सगळ्यांनी केलाय आणि त्याची जबाबदारी ही तुमच्यावर या ठिकाणी टाकतो. आणि